बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री। हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट। श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा, जुना सातार रोड, पलूस। संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। सांगली लोकसभा जागा ही काँग्रेस लढवणारच, जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुशील गोतपागर। सांगली लोकसभा ही काँग्रेसची पारंपरिक जागा असून काँग्रेसची मोठी ताकद आहे। सुमारे 4 ते 5 लाख मते या मतदारसंघात काँग्रेस विचाराचे हक्काचे आहेत, त्यामुळे सांगली लोकसभा जागा ही काँग्रेस लढवणारच अशी आग्रहाची भूमिका जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुशील गोतपागर यांनी पत्रकार परिषदेत मांडली। यावेळी गोतपागर पुढे म्हणाले, सांगली लोकसभा ही काँग्रेसच्या नेत्यासोबत प्रत्येक कार्यकर्त्याची सुद्धा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे। त्यासाठी जिल्ह्यातील नेते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील यांनी ही निवडणूक लढवावी, म्हणून सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने डॉक्टर विश्वजित कदम, विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांना आग्रहाची विनंती करण्यात आली आहे। काहीही झाले तरी विशाल पाटील यांचे माध्यमातून काँग्रेसने लोकसभा लढवावी यावर जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते ठाम आहेत। सांगली जिल्हा ही काँग्रेसची विनिंग सीट आहे। सांगली लोकसभा विजयासाठी काँग्रेस नेत्यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी खूप तयारी केली आहे। महाविकास आघाडीतून विशाल पाटील यांना तिकीट मिळावं ही सर्वांची इच्छा आहे। असे नाही झाले तर काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत द्यावी। यावेळी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी, भाजपा हटवण्यासाठी सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेसबाबत अनुकूल आहे, असे मत गोतपागर यांनी व्यक्त केले। नमस्कार। सांगली लोकसभा ही काँग्रेस पक्ष लढवणारच अशी आमची आग्रही भूमिका आहे। सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही आमचे आदरणीय नेते जिल्ह्यातील डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब, आदरणीय विक्रमदादा सावंत, आदरणीय विशालदादा पाटील, जयश्रीवहिनी पाटील आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांना आग्रहाची विनंती केलेली आहे। कारण की सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक आणि बालेकिल्ला आहे, पारंपरिक मतदारसंघ आहे। या जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटलांचं फार मोठं काम आहे, राज्यामध्ये काम आहे। या ठिकाणी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी मोठं काम उभा केले आणि सांगली ही पारंपरिक बालेकिल्ला असताना सुद्धा आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब या विशालदादा पाटलांच्या तिकिटासाठी लढत आहेत। ते केवळ कार्यकर्त्यांची भावना नसून सांगलीच्या जनतेची भावना म्हणून ते आज या ठिकाणी लढत आहेत। आम्ही सांगली जिल्हा युवक काँग्रेस आणि कार्यकर्ते सर्व विश्वजित कदम साहेबांच्या पाठीशी आहोत आणि हे तिकीट काँग्रेस पक्षाला मिळालंच पाहिजे अशी आमची भावना आहे। या ठिकाणी विशालदादा पाटील जर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर जर उभा राहिले तर निश्चितपणे त्यांचा विजय निश्चित आहे। कारण की या काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं जिल्ह्यामध्ये समविचारी पक्ष सुद्धा आहेत, वंचित बहुजन आघाडी असेल आणि समविचार डावे पक्ष असतील, यांचा सुद्धा विशालदादा पाटलांना पाठिंबा आहे आणि महाविकास आघाडीची जागा ही विशालदादा पाटलांना सुटावी आमची प्रामाणिक इच्छा आहे। परंतु असं होत नसेल तरी मैत्रीपूर्ण लढत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विशालदादांनी आदरणीय डॉक्टर विश्वजितजी कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली द्यावी अशी आमची आग्रही भावना आहे। निश्चितपणे काँग्रेस पक्ष ही लोकसभा लढवेल आणि जिंकून सुद्धा येईल अशी आमची धारणा आहे आणि निश्चित विश्वास वाटतो या ठिकाणी।